लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। या अंतर्गत 8000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख खात्यांमध्ये पैसे पोचले। आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकलंय, की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता आणि डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता असं एकत्रित 3000 रुपये जमा व्हायला आज सुरुवात झाली आहे। मुहूर्त आज लागल्याचं आताच एकनाथ शिंदे साहेब म्हणाले। आता लाडक्या बहिणींना डीबीटीचं बटन दाबत असताना एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले, की आज वार शुक्रवार 26 डिसेंबर आहे आणि ज्या काही लाडक्या बहिणी आता शिल्लक राहिल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 दिवसांमध्ये पैशांचं वितरण अजिबात झालं नाही, त्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या जमा करायला आम्ही ऑर्डर या ठिकाणी बँकांना दिली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल इतकं दिवस पैशांचं वितरण या ठिकाणी का झालेलं नाही आहे, आम्ही वाट बघून बघून दररोज वैतागलो आहोत। सगळेजण सांगत आहेत की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आमच्या खात्यावरती नोव्हेंबरचे पण पैसे आले नाहीत आणि डिसेंबर संपत आला तरी सुद्धा या ठिकाणी पैसे का आले नाहीत, हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या समोर या ठिकाणी निर्माण होत होता। यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, की आम्हाला माफ करा, लाडक्या बहिणींना यावेळी हप्ता वितरणासाठी थोडा जादाच वेळ या ठिकाणी लागला। या 4 कारणामुळे आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी देण्यास उशीर झाला, असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी माफी सुद्धा लाडक्या बहिणींची मागितली। काल नागपूरच्या अधिवेशनाला एकनाथ शिंदे साहेब जात होते, त्यावेळी अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचा ताफा अडवला आणि त्यांना विचारणा केली, की गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरचा दोन्ही एकत्र हप्ता 3000 रुपये देतो असं फक्त बोलता, परंतु आमच्या खात्यावरती का पैसे आले नाहीत। नोव्हेंबर महिना पूर्णपणे संपलाय, डिसेंबर महिन्याचे फक्त आता 4 दिवस बाकी उरलेत। आमच्या खात्यावरती नोव्हेंबरचे डिसेंबरचे हप्ता बँकेच्या खात्यावरती तुम्ही का दिलेले नाही, असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आता महिलांना विचारणा केली, तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार असण्याचं सांगितलंय, त्याची यादी काय वाचून दाखवल्या हेच आपण या ठिकाणी आता सविस्तरपणे पाहणार आहोत। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्ट विचारलंय, की एकनाथ शिंदे साहेबांनी आता चौकशी केली, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नेमकं का महिलांना अजून पण बँकेच्या खात्यावरती सोडला नाही, आपल्याजवळ तर पैसे आहेत, मग महिलांना वाटकासारखं या ठिकाणी इतक्या दिवस बघावी लागत आहे, अशी या ठिकाणी फोन करून सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना, महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी फोनद्वारे काल या ठिकाणी चर्चा सुद्धा केली आहे आणि त्यांना डायरेक्ट GR काढायला सांगितलं होतं आणि तो GR या ठिकाणी 16 जिल्ह्यांसाठी शुक्रवार 26 डिसेंबर रोजी या ठिकाणी आज काढण्यात आला आहे। लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा, 100% खरी बातमी आहे, कारण आज सकाळी TV9, ABP माझा अशा मोठमोठ्या TV चॅनलवर सुद्धा या ठिकाणी बातमी दाखवण्यात आलेली आहे। आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 रुपये आता बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे। सरकारनं सांगितलंय, आता या 4 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण करणार आहे, कारण अनेक महिलांना पैसे वितरणासाठी प्रॉब्लेम होत आहे, कारण काही बहिणींनी KYC पूर्ण केल्या, तर काही बहिणी अजून KYC अजून पण पूर्ण केलेली नाही। महिला म्हणत आहेत, आता आम्हाला सर्व्हर डाऊन येत आहे, तसेच काही बहिणींची KYC पूर्ण होत नाही, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, 31 डिसेंबर म्हणजे पुढील 4 दिवसांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही KYC केली तर बरं, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी हप्ता डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे। तुम्ही जर KYC केली नसेल तर एक सोपी पद्धत सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगणार आहे। ती सोपी पद्धत जर तुम्ही आता केली तर तुम्हाला पहिला जर आता किती वेळा तर करून तुमची KYC पूर्ण झाली नसेल
तर 1 मिनिटाच्या आत KYC कशी करायची ते सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी कोणाकोणाला देणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले हीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. पहा, लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले की आता डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण का झालं नाही, मग तुम्ही वाट बघून थकला आहात, तर त्याची कारणे सुद्धा समोर आलेत. बघा, डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकांचा निकाल लागणार होता, त्यातच बँकांचा सर्व्हर डाऊन होता, तसेच काही महिलांनी KYC केली होती तर काही महिलांनी KYC केली नव्हती. हा सर्व गोंधळ निर्माण झाल्यामुळे तुम्हाला पैसे वितरणासाठी यावेळी थोडा उशीरच लागला. असा वेळ कधीच या ठिकाणी लागणार नाही अशा प्रकारचा विश्वास देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. मग लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार आहे, 26 डिसेंबर आहे. कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये जमा होणार आहेत याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी आता देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज जवळपास 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शुक्रवार 26 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. तुम्ही दररोज पैसे येणार अशा बातम्या या ठिकाणी सांगता, ऐकून आम्हाला कंटाळा आलाय असं या ठिकाणी महिला बोलत आहेत. परंतु ही जी बातमी आहे लाडक्या बहिणींनो, तर ती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी स्वतः GR सुद्धा काढलाय. आता या GR मध्ये 8,000 कोटी रुपयांचा चेक देखील आता महिला व बालविकास खात्याच्या ताब्यात देण्यात आलाय. त्यांना सांगितलंय यामध्ये नोव्हेंबरचे 1500 डिसेंबरचे 1500 एकत्रित महिलांना आज शुक्रवारी कसल्याही परिस्थिती सोडून टाका, आज रात्रीपर्यंत त्या ठिकाणी सोडून टाका, परंतु दिवसभर रात्री पैशांचं वितरण सगळ्यांना या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. परंतु हा हप्ता या ठिकाणी एकत्रित देत असल्यामुळे आता या ठिकाणी पैशांचं वितरण तुम्हाला DBTच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणी लक्षात ठेवा, या पैशांचं वितरण तुम्हाला 4 टप्प्यामध्ये दिवसभरात होणार आहे. बघा, कोणाकोणाला किती वाजता आज शुक्रवारी पैसे येणार आहेत, टायमिंग सुद्धा त्या ठिकाणी सांगितले. तुमच्या तालुक्याचं नाव, तुमच्या गावाचं नाव देखील पुढे सांगणार आहे. त्यामध्ये किती वाजता पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा लगेच या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींनो, यामधील पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण अनेकांना या ठिकाणी आता झाल्याचं बघायला मिळेल. त्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळेल. ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली माहिती आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना 100% पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे 16 जिल्ह्यांची यादी खास करून एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या. तीच यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहिला टप्पा वाटप होणाऱ्यांना त्या ठिकाणी लक्षात ठेवा, सकाळी 8 ते दुपारी 12, त्यानंतर दुसरा टप्पा लगेचच दुपारी 12 ते संध्याकाळच्या सुमारास 4, त्यानंतर संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 8च्या सुमारास तिसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये लगेचच वाटप होईल. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला महत्त्वाचा टप्पा सांगितलाय संध्याकाळच्या 8 ते रात्री आता 2 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील आता 4थ्या वितरण होईल. 4 जिल्ह्यांचे 4 टप्पे सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. त्यानंतर शेवटचा टप्पा लक्षात ठेवा, रात्री 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी वाटपाचे आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेत. कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका, सर्वांच्या खात्यावरती आज पैसे गेलेच पाहिजेत अशा प्रकारे बँकांच्या अधिकाऱ्यांना खडसावून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. लाडक्या बहिणींनो, मागील 10 दिवसांमध्ये जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नसेल तर तुम्ही अजिबात नाराज होऊ नका. तुमच्यासाठी शुक्रवार 26 डिसेंबर हा आजचा सोन्याचा दिवस असणार आहे. 100% गोडच तुमचा हा दिवस होणार आहे अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. मग आता हे पैसे आज कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये येणार आहेत? तुम्हाला सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे जर आले नसतील तर दुपारचे येतील, दुपारचे आले नसतील तर संध्याकाळचे येतील, आणि संध्याकाळच्या जर तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांचा नंबर नसेल तर मात्र या ठिकाणी आता रात्रीच्या टप्प्यामध्ये मात्र 100% होणार आहे. परंतु आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय. लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात. तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा पक्का असतो. महिन्याच्या महिन्याला तुम्हाला
ते 1500 रुपये पाठवतात. तुम्हाला पण महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये नक्कीच आले असतील. फक्त या ठिकाणी एक चूक होते, ती म्हणजे हप्ता यायला थोडा वेळ होतो. परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला जो शब्द दिला असतो तर तो पक्का असतो. त्यातच अजून एक आनंदाची बातमी आता सरकारने दिल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी आता प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींना सांगितले, आता नवीन वर्ष लागायला फक्त 4 दिवस बाकी राहिलेत आणि नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खात्यावरती पैसे या ठिकाणी वितरण होणार आहे. अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्याची वाट बघावी लागणार नाही. ही आनंदाची बातमी आता समोर आल्या. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु 4 दिवस या ठिकाणी आता नवीन वर्ष आता जानेवारीचं लागायचं बाकी राहिले. तर या नवीन वर्षानिमित्त आता सरकारने अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी दिल्या. ती म्हणजे आता यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु विश्वास ठेवा, ही बातमी खरी आहे. आता नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये, जे निवडणुकीच्या आधी शब्द दिला होता की 1500 वरून 2100 करू, तर तो शब्द या ठिकाणी आता पाळणार आहे, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आता कदाचित यावर तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काल एका कार्यक्रमामध्ये सांगितलंय, आम्ही जो शब्द देतो तर तो पाळतो, असं म्हणून त्यांनी 1500 ऐवजी 2100 रुपये नवीन वर्षामध्ये चालू करणार असल्याची माहिती समोर या ठिकाणी आल्या. हा झाला वेगळा मुद्दा. परंतु आज शुक्रवार आहे, 26 डिसेंबर आहे. आज कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे हे लगेच सांगतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आता नेमकं काय म्हणालेत, 16 कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या बघा. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की हा जो हप्ता आहे तर तो डिसेंबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित देत असल्यामुळे काही बहिणी या ठिकाणी आता ज्या आहेत त्यांना फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये येतील आणि त्या ठिकाणी काही बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये सोडणार आहेत. तर काही बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये तर देणारच आहे. परंतु नवीन वर्षानिमित्त संक्रांतीच्या निमित्त एक काळ्या कलरची पैठणी साडी देखील आम्ही या ठिकाणी बहिणींना देणार आहोत. आता तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचं गिफ्ट या ठिकाणी दरवर्षी दिलं जातं आणि एक पैठणी साडी काळ्या कलरची देखील संक्रांतीनिमित्त देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. कारण संक्रांती जवळच या ठिकाणी येत आहे. एकनाथ शिंदे साहेब एका कार्यक्रमामध्ये म्हणाले की 15 जानेवारीला संक्रांतीचा सण येत आहे आणि प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना मी संक्रांतीनिमित्त एक पैठणी साडी देखील या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही पैठणी काळ्या कलरची साडी पाहिजे असेल तर कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु यासाठी एक अट सरकारच्या माध्यमातून ठेवल्या, ती मध्ये तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ बँकेच्या खात्यावरती आता वितरित होणार आहे. तरच हा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कशी पैठणी साडी मिळवायची हे देखील तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. आणि शुक्रवार आज त्या ठिकाणी 26 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे याचीच यादी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने आता सांगितले की नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता काही बहिणींना मिळेल. तर काही बहिणींना 1500 रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पण 1500 एकत्रित 3000 रुपये येतील. तर काही बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये तरी येतीलच आणि काळ्या कलरची पैठणी साडी संक्रांतीच्या निमित्त तुम्हाला मिळणार आहे. मग लाडक्या बहिणींनो, हे कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे? जर हे सगळ्यांना जर सरकारने द्यायचं ठरवलं तर ते सरकारला सुद्धा अजिबात या ठिकाणी परवडणार नाही, हे सुद्धा तुम्हाला पण माहित आहे. कारण सरसकट सर्वांना या ठिकाणी कोणत्याही योजनांचा सरकारी लाभ या ठिकाणी येत नसतो. यासाठी काही अटी असतात, काही पात्रता असतात. त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसता का हे चेक करून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हप्ता या ठिकाणी पाठवत असतं. मग आता शुक्रवार आहे, 26 डिसेंबर आहे. कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला बाहेर काढून पैशांचं वितरण होणार आहे. कारण सगळ्यांना जर सरकारने पैसे द्यायचं जर ठरवलं तर ते सरकारला सुद्धा अजिबात परवडणार नाही आहे. त्यामुळे आता या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना बाहेर काढून आता फक्त याच प्रकारच्या लाडक्या बहिणींना आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे. ते 16 जिल्हे नेमकं कोणते आहेत? आणि लक्षात ठेवा, या 16 जिल्ह्यातील 4 जिल्ह्यामध्ये सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत महिलांना पैसे पहिला टप्पा जमा होईल. त्यानंतर 12 ते 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये जमा होईल. त्यानंतर तिसरा टप्पा लगेचच 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या ठिकाणी वाटप होईल. आणि जर या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे आले नाही तर 100% शेवटचा टप्पा सुरू होतोय. चौथा टप्पा संध्याकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत आता वाटप होईल. कारण बँकांचा तशा प्रकारे नियम असतो, डीबीटीचा नियम असतो की पैशांचं वितरण एकापेक्षा जास्त हप्ते देत असल्यामुळे
तुम्ही जिल्ह्यांचे टप्पे करा, अन्यथा पैसे बँकेत जात नसतात. त्यामुळे 4 जिल्हे या ठिकाणी प्रत्येक टप्प्यामध्ये निवडले आहेत, जेणेकरून या ठिकाणी बँकांचा सर्व्हर डाऊन होऊ नये यासाठी खबरदारी घेतल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग आता कोणकोणत्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वगळून आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या 16 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे, बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितले की महिन्याचा शेवटचा या ठिकाणी आता शनिवार उद्या असल्याने आणि परवा दिवशी रविवार असल्याने या ठिकाणी सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आज भलेही रात्रभर या ठिकाणी पैशांचं वितरण होईल, परंतु आज पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सर्वांना होणार आहे. हे पैसे कालच वितरण होणार होते, परंतु काल क्रिसमसची सगळी बँकांना सुट्टी होती, त्यामुळे पैशांचं वितरण काल झालेलं नाही. आज बँका उघडलेत आणि आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑर्डर नंतर या ठिकाणी जमा होत आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहूया कोणकोणत्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया कोणकोणत्या लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त काळ्या कलरची पैठणीची साडी मोफत मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया कोणकोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता आपण सांगत आहोत की 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना कोणकोणत्या आता अपात्र करण्यात आले, काय माहिती समोर आल्या हे सुद्धा आपण झटपटपणे पाहून घेऊया. सरकारने सांगितलंय आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला या ठिकाणी लाडक्या बहिणींचा अपात्र नोव्हेंबर डिसेंबरसाठी करण्यात आलाय. ज्या महिलांकडे मतदान कार्ड नाही त्या महिलांना पटकन या ठिकाणी काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलंय, म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलंय. एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले की तुम्ही आम्हाला मतदान या ठिकाणी करता म्हणून आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवतो. जर करता तुमच्याकडे मतदान कार्डच काढलं नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आम्ही अजिबात या ठिकाणी आता देणार नाही आहे, कारण तुम्ही आम्हाला फुकटमध्ये मतदान त्या ठिकाणी आता करता. ते सुद्धा जर तुम्ही करत नसेल, मतदान कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला आम्ही पैशांचे वाटप करू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आता माहिती समोर आल्या. त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आज शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी पुढे सांगणार आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज करण्यात येणार आहे. तसेच एक पैठणी साडी देखील संक्रांतीच्या निमित्त पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी ही सोन्याची बातमी आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे आता ही साडी मिळणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी दुसऱ्या प्रकारच्या लाडक्या बहिणीला कोणाकोणाला वगळण्यात आले हे देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आले बघा. यामध्ये सरकारने सांगितले तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर अशा जवळपास आता 13 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. तुम्ही म्हणाल की आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, आता असं सरकारने सांगितलंय, मग आता अपात्र का करण्यात आले तर याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. तुम्ही या ठिकाणी 10 वर्षाच्या आधी म्हणजे 2000 आता 25 सुरू आहे, 2015च्या आधी आधार कार्ड जुनं काढलं असेल आणि ते अपडेट न करता बँकेच्या खात्याला जोडलं असेल तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती आज येणार नाहीत, कारण आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं होतं, महिलांनी अजिबात केलेलं नाही. त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण होणार नाही असं सांगितलंय. मग आता तिसरा लाडक्या बहिणींचा प्रकार कोणता आहे? तिसरा आणि चौथा प्रकार यामध्ये लय कडक आहे. जर तुम्ही यामध्ये एक काम केलं तर तुम्हाला पुढील वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला लवकर पैसे जमा होतील. मग तिसरा आणि चौथा लाडक्या बहिणींचा प्रकार कोणता आहे ते पण सांगणार आहे. काळ्या कलरची पैठणीची साडी कशी मिळवायची ते पण सांगणार आहे. आणि आज 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सकाळच्या टप्प्यात पैसे सोडलेत का दुपारच्या का संध्याकाळच्या का रात्रीच्या, या 4 टप्प्यातील कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज शुक्रवारी बरोबर या ठिकाणी तुम्हाला टायमिंग सहित तुमच्या गावासहित पुढे या ठिकाणी सांगणार आहे. परंतु याआधी तिसरा चौथा प्रकार लाडक्या बहिणींचा कोणता आहे ते सुद्धा झटपटपणे आता समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तिसरा आणि चौथा प्रकार जो लाडक्या बहिणीसाठी लावण्यात आला आहे ते म्हणजे यामध्ये 2 प्रकार आहेत. ते म्हणजे केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी आणि न केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी. तसेच शेतीची सुद्धा आता पडताळणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. सरकारकडे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी तब्बल 2 महिन्यांचा वेळ होता, त्यामुळे सरकारने कडक चौकशी या ठिकाणी केल्या. यामध्ये आता 50% केवायसी लाडक्या बहिणींनी केल्या आणि 50% केवायसी लाडक्या बहिणींनी केली नाही. त्यांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या की तुम्ही 31 डिसेंबरच्या आतमध्ये जर केवायसी केली नसेल तर तुम्ही अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे. ती केवायसी बरोबर कशी करायची आणि तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये मोबाईलवरच केवायसी कशी करायची याची प्रोसेस तुम्हाला लगेच व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. जे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघतील त्यांना केवायसी झटक्यात कसं आता करता येईल याची सुद्धा माहिती पुढे तुम्हाला मिळणार आहे. त्यातच आता जमिनीची पडताळणी सरकारने केल्या. यामध्ये ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे
त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी देण्यास आता वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुमची जमीन 10 एकरपेक्षा आतमध्ये पाहिजे तर तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे हा झाला प्रकार। आता तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सांगत आहे कोणकोणत्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। 16 जिल्हे पाहिल्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर संक्रांती निमित्त आता पिवळे व केशरी रेशनधारका महिलांना आता संक्रांती निमित्त काळ्या कलरची पैठणी साडी कशी मिळवायची ते देखील पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी आपण 16 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे झटपट पद्धतीने आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? सर्वांनी आता 2 मिनिटे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुचवण्यात आलेला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी खूप वाट बघत होत्या तर तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। आता हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज या ठिकाणी केलं जाणार आहे। का केलं जाणार आहे? कारण या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब जास्त आहे आणि गोरगरीब महिला या ठिकाणी ओळखले जातील। या जिल्ह्यांना गोरगरीब लाडक्या बहिणींचे जिल्हे म्हणून ओळखले आहेत। त्यामुळे या लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काळ्या कलरची पैठणी साडी पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मिळणार आहे। यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। आता जे जिल्हे सांगितलेत फक्त या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। यासाठी तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जमिनीचा जो सातबारा आहे त्यावरती तुमचं 10 एकरपेक्षा जमीन कमी पाहिजे। त्यानंतर पुढची आता पात्रता लावण्यात आल्या तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये कोण सुद्धा नसलं पाहिजे। यासाठी तुम्हाला आता एक साडी देखील वाटप या ठिकाणी गोरगरीब महिलांच्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। तर ती आता कशी वाटप होणार आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी KYC प्रक्रिया कशी करायची, मोबाईलवरती KYC केलं नसेल तर ती कशी करायची ते देखील तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। पहा आता या ठिकाणी नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून आता तुम्हाला काय करणार आहे, सरकार तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये वेगवेगळ्या डाळ्या असतील, तेल असतील, रवा असेल त्या ठिकाणी गहू तांदूळ वाढवून देण्याचा देखील निर्णय होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। यासोबतच लाडक्या बहिणी जर पात्र असतील, लाडकी बहिणी योजनेचा हप्ता घेत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यांना एक साडी गिफ्ट देखील देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ती तुम्ही चौकशी रेशन धान्य दुकानामध्ये करायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी KYC प्रक्रिया कशी करायची आहे तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, KYC प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती जर तुमचा मुलगा एखादा हुशार असेल किंवा नातू हुशार असेल तर त्याच्या जवळ जायचं आहे आणि त्यांना मोबाईलवरती यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवून द्यायचा आहे की KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींची कशी करावी। यावरती तुम्हाला 100 व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतील। त्या व्हिडिओमध्ये बघून KYC प्रक्रिया त्यांनी जशा प्रकारे सांगतात तशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे आहे। परंतु 31 डिसेंबरच्या आतमध्ये KYC नक्की करून घ्या असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।